अडचणी आमच्यासमोर टिकत नाहीत, कारण स्वप्न आमची कधीच थकत नाहीत. गुड मॉर्निंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजपासून आपण राज्यसेवा आणि कंबाईंड परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त असणाऱ्या सर्व चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी करंट अफेअर्सची एक लेक्चर सिरीज घेऊन येत आहोत आणि त्याच्यामधलं हे पहिलं लेक्चर आहे. जर तुमचं टार्गेट करंट अफेअर्समध्ये 15 पैकी 15 मार्क्स घेण्याचं असेल तर ही व्हिडिओ लेक्चर सिरीज नक्की फॉलो करा. आपण एक महत्त्वाचा घटक घेणार आहोत आणि तो म्हणजे ॲम्बिस प्रणाली. या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये काही जे टॉपिक असतील ते विश्लेषणात्मक स्वरूपाचे असतील, म्हणजे अगदीच आपल्याला अननोन असणारे टॉपिक, ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही असे टॉपिक आपण विश्लेषणात्मक घेणार आहोत. तर जे टॉपिक आपल्याला माहिती असतात तर असे टॉपिक आपण प्रश्न उत्तरांच्या स्वरूपामध्ये पण स्पष्टीकरणासहित घेणार आहोत. आजचा टॉपिक आहे ॲम्बिस प्रणाली. मग ॲम्बिस प्रणाली म्हणजे काय किंवा ही का चर्चेमध्ये होती, याच्यावरती आपल्याला का प्रश्न बनू शकतो, या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात आल्या पाहिजेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे माहिती पाहिजे व्हॉट इज ॲम्बिस. तर ॲम्बिस जे आहे त्याचा फुल फॉर्म जर आपण पाहिला तर ऑटोमेटेड मल्टी मॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम असं तिला म्हटलं जातं. ओके. आणि या प्रणालीचा जो शुभारंभ आहे तर तो 29 जुलै 2019ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी केला होता. म्हणजे त्यावेळचे जे मुख्यमंत्री होते तर त्यांनी याचा शुभारंभ केला होता. मग आता हा आपल्यासाठी का महत्त्वाचा आहे, तर देशामध्ये म्हणजे भारतामध्ये अशा प्रकारची जागतिक प्रणाली उपयोगात आणणारं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य आहे. मग आता जर एखाद्या गोष्टीमध्ये महाराष्ट्र फर्स्ट असेल तर ते आपल्याला माहीत असणं हे मस्ट आहे, म्हणजे माहीतच असलं पाहिजे. मग आता आपल्याला हेही माहिती पाहिजे की ॲम्बिस प्रणाली नक्की कशाशी संबंधित आहे. तर हे जाणून घेण्यापूर्वी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ॲम्बिस प्रणालीवरती जो तुम्हाला प्रश्न येईल तो प्रश्न कशा स्वरूपाचा असेल, कारण जोपर्यंत आपल्याला प्रश्न कशा स्वरूपाचा येईल हे माहीत नाही तोपर्यंत आपल्या अभ्यासाला दिशाच मिळत नाही. तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न बनू शकतो तो म्हणजे ॲम्बिस प्रणाली जी आहे तर ॲम्बिसचा लॉंग फॉर्म काय आहे. तर तो मी जस्ट आता तुम्हाला सांगितला, ऑटोमेटेड मल्टी मॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम. तर इथे जिथे ऑटोमेटेड आहे तिथे तुम्हाला ॲटोमॅटिक असं सुद्धा दिलेलं असू शकतं, किंवा आयडेंटिफिकेशनच्या ठिकाणी आयडेंटिफाय असा शब्द सुद्धा दिला जाऊ शकतो. म्हणजे आयोग ज्यावेळेला एखाद्या प्रणालीचा किंवा एखादा शॉर्ट फॉर्म जो असतो तर त्याचा फुल फॉर्म जेव्हा आयोग विचारतो तर जनरली असेच म्हणजे अगदी मायनर चेंजेस केलेले असतात आणि तो आयोगाचा ट्रॅप असतो, तिथे आपण फसू शकतो. तर आता ही प्रणाली उपयोगात आणणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. मग ही प्रणाली नक्की आहे कशाशी संबंधित, तर ॲम्बिस प्रणाली जी आहे तर ती गुन्हेगार जे असतात तर त्यांची छायाचित्रे, बोटांचे ठसे, डोळ्यांचे बुबुळ इत्यादींची एकत्रित माहिती किंवा एकत्रित डाटाबेस जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देणारी एक प्रणाली आहे. आणि अशी प्रणाली उपयोगात आणणारं महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. तर गुन्हेगारांची माहिती जी आहे ती तात्काळ देतानाच गुन्हे आणि अपराध सिद्धीचे प्रमाण वाढवण्यास सुद्धा ही प्रणाली जी आहे ती उपयुक्त ठरणार आहे. म्हणजे गुन्हेगारांची माहिती तर तात्काळ मिळणारच आहे, पण त्याचबरोबर अपराध सिद्धीचं प्रमाण वाढवण्यास सुद्धा ही प्रणाली जी आहे ती उपयुक्त ठरणार आहे. अपराध सिद्धीचं प्रमाण म्हणजे काय, तर अपराध एखादा आहे तर आपण पाहतो की म्हणजे वर्षभर केसेस चालू राहतात, कारण अपराधच सिद्ध होत नाही आणि मग संशयित आरोपी म्हणून बऱ्याच जणांची सुटका सुद्धा होते. सो अपराध केला आहे किंवा नाही हे सिद्ध होण्याचं प्रमाण वाढवण्यास सुद्धा ही प्रणाली आपल्याला उपयुक्त ठरणारी आहे. गुन्हे तपासात गुणात्मक फरक जाणवतानाच गुन्ह्यांचा शोध आणि गुन्हेगाराला शिक्षा होण्यासाठी सुद्धा ही प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर ज्या वेळेला ह्याचा शुभारंभ झाला तर पोलीस जे मुंबई पोलीस आहेत तर त्यांच्या रक्षक हे हम या अभियानाचा सुद्धा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेला आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. रक्षक हे हम या प्रणालीचा रक्षक हे हम या अभियानाचा सुद्धा शुभारंभ यावेळेला झालेला आहे. रक्षक हे हम म्हणजे असा प्रश्न येऊ शकतो की मुंबई पोलिसांचं मग त्यावेळेला कोणतं एक अभियान सुरू करण्यात आलं तर रक्षक हे हम. या माध्यमातून काय केलं जातं तर गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे, हाताचे तळवे, चेहरा आणि डोळ्यांचं स्कॅनिंग साठवण्यासाठी ॲम्बिस प्रणाली काय करेल, गुन्ह्यांच्या तपासाची गती वाढवण्यास सुद्धा उपयुक्त ठरेल. म्हणजे इथे गुन्हेगारांच्या फक्त बोटांचेच ठसे नाही तर हाताचे तळवे असतील, चेहरा, डोळ्यांचं स्कॅनिंग असेल, तर या सर्व गोष्टींचं जे आहे साठवणूक जी आहे ती ॲम्बिस प्रणाली करेल आणि तपासणीमध्ये गती सुद्धा ती वाढवेल. तर ॲम्बिस प्रणाली एक्झॅक्टली कशी आहे, तर आरोपींची जी फिंगरप्रिंट घेण्याची कालबाह्य पद्धत आहे, आरोपींची फिंगरप्रिंट घेण्याची जी कालबाह्य पद्धत आहे ती बदलून आता फिंगरप्रिंटच नाही तर आरोपीच्या हाताचे तळवे, चेहरा आणि डोळ्यांचे स्कॅन करून या सर्वांची
डिजिटल पद्धतीने साठवणूक करण्याचा निर्णय राज्य पोलीस दलाने घेतलेला आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे. 2 प्रश्न, एक ॲम्बिस कशाशी रिलेटेड आहे आणि 2 ॲम्बिसचा फुल फॉर्म काय. तर आपल्याला त्याच्याबद्दल एक्स्ट्राची माहिती थोडीफार असावी म्हणून मी हे तुम्हाला सांगत आहे. या प्रकल्पांतर्गत पोलीस ठाण्यामध्ये संगणक आणि हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅन करण्यासाठीची यंत्रसामग्री दिली जाणार आहे आणि ही जी दिली गेलेली यंत्रसामग्री आहे ती थेट मुख्य डाटाबेसशी जोडली जाणार आहे. त्यामुळे ही जी माहिती आहे ती व्यवस्थितपणे सेफमध्ये राहणार आहे आणि याचा आपल्याला लवकरात लवकर एखादा गुन्हा सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा फायदा होणार आहे. मग आता ही कुठं म्हणजे किती पोलीस स्टेशनमध्ये किंवा किती युनिट्समध्ये ही अवेलेबल होणार आहे, तर राज्यातील 41 युनिट्समधील 1160 पोलीस ठाणे आणि 2600 पोलीस कर्मचारी. ओके, 2600 पोलीस कर्मचाऱ्यांना ही प्रणाली वापरण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि 41 युनिटमधील 1160 पोलीस ठाण्यामध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे. तर 2600 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सुद्धा दिलं जाईल, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. फिंगरप्रिंट गोळा करण्यासाठी मोबाईल स्कॅनरचा वापर करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर CCTNS. आता हेही काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. जर तुम्ही PSIची तयारी करत असाल तर या गोष्टी थोड्याशा माहिती करून घ्या. त्यानंतर CCTVशी कनेक्टेड असतील, म्हणजे जे काही सगळा डाटा मिळणार आहे तर जो स्कॅनर असेल त्याचा वापर करण्यात येईल आणि बाकी मग CCTVशी सुद्धा हे कनेक्टेड असेल. ॲम्बिस प्रणालीची जी अंमलबजावणी आहे तर ती अंमलबजावणी आणि पोलीस दलास हस्तांतरण करण्याची जबाबदारी सायबर विभागाला देण्यात आली आहे. तर हे पण लक्षात ठेवा की हे सगळं हँडल कोण करणार, तर अर्थातच सायबर विभाग जो आहे तो. मग ज्यावेळेला तुम्ही या क्षेत्रामध्ये येता, म्हणजे तुम्ही आता मेन्सची एक्झाम द्यायला गेलात तर तुम्हाला IT म्हणून एक सब्जेक्ट येतो, तर त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तुम्हाला त्याचं माहिती असणं आवश्यकता आहे. त्याचं कारण काय, तर आपण सध्या जर पाहिलं तर जे सायबर क्राईम्स आहेत तर त्याचं प्रमाण सुद्धा वाढत आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला पाहिजे. ॲम्बिस प्रणाली ही आयडेमिया या कंपनीद्वारे विकसित करण्यामध्ये गुन्हे अन्वेषण विभागातील तांत्रिक प्रतिनिधी, स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि IIT मधील तज्ज्ञांनी योगदान दिले आहे. सो तुम्हाला आणखी एक प्रश्न बनू शकतो, तो म्हणजे आयडेमिया या कंपनीबाबत. ओके, की ॲम्बिस प्रणाली जी आहे तर ती विकसित करण्यामध्ये कोणाकोणाचे योगदान आहे, कोणती कंपनी आहे, कोणत्या कंपनीने विकसित केलेली आहे, तर आयडेमिया. ओके, आणि त्याचबरोबर PricewaterhouseCoopers या कंपनीने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. आता याच्यामध्ये सुद्धा हे सेंटेन्स इंटरचेंज करून विचारलं जाऊ शकतं की विकसित केलेलं आहे PricewaterhouseCoopersने आणि आयडेमिया यांनी व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम केलेलं आहे. तर इथे थोडंसं तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, तर हे पण लक्षात ठेवा. पण मोस्ट प्रॉबेबली म्हणजे 99% जो क्वेश्चन बनू शकतो तो म्हणजे ॲम्बिस प्रणालीचा फुल फॉर्म आणि ॲम्बिस प्रणाली कशाशी संबंधित आहे, तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. सो आय होप आजचं जे करंट अफेअर्सचं लेक्चर होतं हे तुमच्यासाठी नक्कीच युजफुल ठरेल. आपण ऑलरेडी कंबाईंडमध्ये तुम्ही 65+ मार्क्स कसे घेऊ शकता याचा अगदी प्रूफ सहित एक मी प्लॅन तुम्हाला दिलेला आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही अजून पाहिला नसेल तर तो नक्की पाहून घ्या, कारण तुमच्या येणाऱ्या कंबाईंडमध्ये तो तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल. त्याचबरोबर तुम्ही जर अजून वॉरियर ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, कारण खूप युजफुल असे लेक्चर्स तुम्हाला इथे मिळणार आहेत. आय होप आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा. स्टे सेफ, कीप स्टडिंग. थँक्यू वॉरियर्स.